हॅलो हॅलो चेक 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 1 2 3 4 हॅलो 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 बहुत हो महाराज आज तुम्ही भुजबळांच्या भेटीला आलेला होता, काय कारण आहे? ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मोंगीर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व भारत मातेच्या चरणी वंदन करून त्याचप्रमाणे जे काही लोकशाहीचा चौथा स्तंभ जातो असे सर्व आपण या ठिकाणी मीडिया चॅनेलवाले सर्व उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी आम्ही अभिनंदन करू. आता लोकशाहीची अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की आणि ह्या नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवाराचं कर्तव्य असतं की जे मतदार असतील त्यांचे संपर्क करणं, त्यांच्या गाठीभेटी घेणं. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आपल्याच या नाशिकचे मंत्री असलेले माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घेण्याचं कारण मग ते सुद्धा मतदार आहेत आणि म्हणून त्यांची गाठीभेटी घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बादली त्यांना भेट दिली, काय म्हणाले तुमची निशाणी? त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणे बादली मला फार आवडली म्हणे तुमची. बादलीला मदत करतील असं स्वप्न आता ती त्यांची इच्छा की नाही आपण व्यक्त केली मतमागी गरज नाही, कारण आमचे बरेच दिवस संबंध आहेत. कोणती निवडणूक असो ते भुजबळ साहेब आम्हाला भेटत असतात. भुजबळ साहेबांच्या भेटीने कुठल्या भागात मदत होईल असं आपल्याला वाटतं? त्या संदर्भात आम्ही काही बोलू शकत नाही. लक्षात घ्या. महाराज, आपण काही राजकीय लोकांना काही पाठिंबा देणार आहात महाराष्ट्रातल्या काही जागांवर, काय निर्णय द्यावा? त्यासाठी आमची दुपारून त्या संदर्भात अजून बैठक होणार आहे. आता आज आम्ही संध्याकाळपर्यंत इतर ठिकाणी जे आमचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आम्ही निर्णय आज संध्याकाळपर्यंत करणार आहोत. आज तुम्ही 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे महाराज. सगळेच पत्रकार इथं आहेत. आता जर तुम्ही ती एकूणच घोषणा केली तर नाही, आमचं असं असतं, आमचं सर्वांचा विचार होऊन कोणतेही निर्णय होत असतात. बाबाजी, तुम्ही अपक्ष निवडणुकीमध्ये आहे आणि तुम्ही युतीचे जे नेते आहेत दिनकर पाटीलची भेट घेतली, आता छगन भुजबळांची भेट घेतली, काय तुमचं भेटी मागचं? भेटी मग हेच कारण ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवाराचं कर्तव्य काय मतदारांची भेटी घेणं. भेटीगाठी घेण्यासाठीच आम्ही त्या प्रत्येक या ठिकाणी मतदाराकडे जात असतो. महाराज, असं तुम्हाला असं थोडं वेगळं वाटत नाही का, जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात येत होते, मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय, थोडंसं वेगळंच वाटत नाही? आम्ही जात नाही, या लक्षात घ्या. आमचे एक नातेसंबंध असतो. मग दिनकर पाटील असेल, मग आपले भुजबळ साहेब असतील, आमचं अनेक दिवस नातं आहे. आमच्याला नातं असल्यामुळे आम्हाला तर काही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्यांची भेट घेत असतो. काल आपण औरंगाबाद संभाजीनगर काही उमेदवारांची भेटी घेतली, काही बाबांनी भेटी गेली. तेच बघा, या ठिकाणी बाबांचा दरबार सर्व ठिकाणी धर्मपीठ आहे आणि या बाबांच्या दरबारामध्ये सर्व असतात. त्याप्रमाणे मग त्या संभाजीनगर सर्व उमेदवार बाबाच्या भेटीसाठी तिथं विरून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी अपेक्षा व्यक्त केली तुमच्याकडनं की धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं, त्यांनी राजकारणात येऊ नये असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. तुमचं काही बोलणं झालं होतं का सगळ्याच्या संदर्भात, किंवा त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात? नाही, त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहे की आमच्या सर्व भक्त परिवारांनी पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे की आणि एक नारा सुद्धा दिलेला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा, आणि त्या माध्यमातून सर्व भक्त परिवारांनी निर्णय घेतला यावेळेला लढायचं आणि जिंकायचं. महाराज, मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं आहे, त्यामुळे महाराजांनी आध्यात्मिक अधिष्ठान करावं अशा पद्धतीचं त्यांचं अप्रत्यक्ष हे होता सल्ला. आपल्यालाही असं वाटत नाही की राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं? बघा, धर्मसत्ता आणि राजसत्ता या नाण्याच्या दोन बाजू आहेत की, आणि म्हणून
राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असावा. माझं धर्मसत्तेमध्ये राजसत्तेने काय करू नये, राजसत्तेने हस्तक्षेप करू नये, असा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, परंतु आपण धर्मसत्तेतून राजसत्तेकडे जात आहे. हो ना. मग बाबांना आपल्यासारखे अनेकांना असे प्रश्न विचारला की बाबा राजकारणात का आले की नाही अध्यात्म सोडून, तर त्याचा बाबांनी या प्रकारे मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की बाबांनी अध्यात्म सोडलेलं नाही. तर बाबा राजकारणात कशासाठी आलेले आहेत? राजकारणात सुद्धा अध्यात्माचे जे काही तत्व आहेत ते रुजवले पाहिजे, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारणात आलेलो आहोत. ओके, धन्यवाद. तीनला प्रश्न हो तेव्हा काही महाराष्ट्रातल्या जागांचा मीटिंग झाल्यानंतर सर्वांचं अभिनंदन.